जय हिंद, नमस्कार. डे 20 ऑफ 30 किचन नुस्खे फ्रॉम युअर किचन. आजचा नुस्खा आहे त्या सर्व आयांसाठी, त्या सर्व स्त्रियांसाठी ज्यांच्याकडे 10 दिवसाचा गणपतीचा उत्सव आणि आज आता विसर्जन झालं. निरोप घेता देवा आता क्षमा असावी, चुकलं भगलं काही आमचं तरी क्षमा असावी. या क्षमेनंतर घर आवरणं आणि घराची सगळी जे काय जिथे काय फुलं बिलं पडलेले आहेत ते सगळं आवरणं, ते केवढं मोठं कार्य असतं त्याची जाण मी लागते. तसंच किचनमध्ये पण आपल्याला खूप सारे लोक कधी फ्रुट्स घेऊन येतात, कधी प्रसाद म्हणून आपण तिथे कधी बनाना ठेवतो, कधी ऍपल ठेवतो. असे बरेच म्हणजे 5 पंचधान्य म्हणून आपण फ्रुट्सचे पण कधी कधी प्रसाद चढवलेले असतात. मग ते फ्रुट्स सगळे आता आपण आवरायला घेतो. बऱ्याच घरांमध्ये त्या फ्रुटचा फ्रूट सलाद होतो. हा एक खूपच कॉमन पदार्थ बनवला जातो. काही घरांमध्ये ते फ्रुट्स वाटले जातात. मी आज तुम्हाला एक अशी रेसिपी आणि असा क्विक नुस्खा सांगणार आहे की जो तुम्हाला मदत करेल बेस्ट ऑफ द बेस्ट रेसिपी बनवायला. बघा, ही राष्ट्रपती भवनातली म्हणजे खूप गाजलेली रेसिपी आहे. बरं, काही करायचं नाहीये. या फ्रुट्स पैकी जे फ्रुट्स खरंच खूप सारे अगदी खूप म्हणजे पिकलेले आहेत, समजून घ्या तुमच्याजवळ एखादं केळ आहे आणि ते केळ पिकलेले आहेत खूप, तर त्याचं तुम्हाला काहीतरी करायचं. तर शिकरण वगैरे तर ते खूपच कॉमन आहेत, पण त्याच्याऐवजी या केळांना कापून घ्या पटकन, किंवा ऍपल उरले आहेत ऍपल्स कापून घ्या, छोटे छोटे पीस करून घ्या. आणि इकडे मिरची, टोमॅटो आणि मेथी या 3 गोष्टींची फोडणी तयार करा. झणझणीत फोडणी तयार करायची असते. याच्यात मेथी बारीक कापून टाकायचा असतो आणि ह्याच्यामध्ये हे कापलेले फ्रुट्स याला घोळाणा म्हणतात. विदर्भामध्ये याला घोळाणा म्हणतात. फोडणी न देता खाल्ला जातो हा, आणि काही ठिकाणी म्हणजे गुजरात साईडला वगैरे फोडणी देऊन खाल्ला जातो. तुम्हाला जसा बनवायचा आहे तसा बनवा. याच्यात हे फ्रुट्स टाकायचे. मी तर शिजवून करते मस्त, आणि फ्रुट्सचा गोडवा पण येतो आणि ती मेथीची हे प्रकरण चुकूनही पालकासोबत करू नका. पालक नेहमी रिव्हर्स कॉम्बिनेशनला बसेल आहे, त्याच्यामुळे ते पोटाला हानिकारक आहे. पालकासोबत करायचं नाही, मेथीसोबत डेफिनेटली करा. लाल माठासोबत करता येतं. हे आवडलं तर परत करा, नाही पटलं तर कमेंटमध्ये लिहून पाठवा. नेक्स्ट नुसक्यासोबत परत भेटूया. बाय.